So in halogen derivatives, next article that we have to see is representation of configuration of molecules. In the last year, we have already discussed the two types of structures. One is Fisher projection formula or cross formula, and the other one is wedge formula. So first of all, we will see about the Fisher projection formula or cross formula. So this is the example here given. You can see here to the central carbon atom Cl, Br, I and H. Four different atoms are attached. Hence the carbon is called as chiral carbon atom. So in this structure, the convention used is that the vertically joined groups are below the plane and the horizontally joined groups are above the plane. तर गेल्या वर्षी आपण हे दोन टाईपची स्ट्रक्चर्स स्टडी केलेली आहे. त्याच्यापैकी पहिला म्हणजे फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला किंवा क्रॉस फॉर्म्युला. इथं आपण हे जे स्ट्रक्चर आहे ह्या स्ट्रक्चरमध्ये ह्या स्ट्रक्चरमध्ये सेंट्रल कार्बन ॲटमला चार वेगळे वेगळे ॲटम्स जोडलेले आहेत, Cl, Br, I आणि H. आणि हे ग्रुप सर्व वेगळे वेगळे आहेत. म्हणून हा कार्बन ॲटम आहे, हा कार्बन ॲटम कायरल कार्बन ॲटम आहे किंवा त्याला आपण असिमेट्रिक कार्बन ॲटम असं म्हणतो. तर ह्या स्ट्रक्चरमध्ये जे कन्व्हेन्शन वापरलं जातं ते असं आहे की हॉरिझॉन्टली अटॅच्ड जे ग्रुप्स आहेत हे हॉरिझॉन्टली अटॅच्ड ग्रुप्स हे आपण सॉलिड वेजनं दाखवलेले आहेत आणि ते प्लेनच्या वरच्या बाजूला असतात. हॉरिझॉन्टली जॉइंड ग्रुप्स आर किंवा ते बॉन्ड्स दे आर अबव द प्लेन. आणि हे जे व्हर्टिकल ग्रुप्स आहेत हे व्हर्टिकल ग्रुप्स मात्र बिलो द प्लेन असतात. ह्या ठिकाणी आपण सॉलिड वेज डॉटेड वेज दाखवलेला आहे. आता याच्यामध्ये जो दुसरा प्रकार आहे हा दुसरा प्रकार म्हणजे वेज फॉर्म्युला. In wedge formula, the tetrahedral carbon is imagined to be present in the plane of the paper and all the four bonds at this carbon are in different planes. मग याच्यामध्ये हे जे बॉन्ड्स दाखवलेले आहेत आपण हे बॉन्ड्स सगळे वेगळ्या वेगळ्या प्लेन्समध्ये आहेत. याच्यापैकी हा जो बॉन्ड आहे Cl हा बॉन्ड इन द प्लेन किंवा Cbr हा इन द प्लेनवर असणारा बॉन्ड आहे. हा जो सॉलिड वेज दाखवलेला आहे हा सॉलिड वेज हे प्लेनच्या वरच्या बाजूला आहे, अबव द प्लेन सॉलिड वेज. आणि हा जो डॉटेड वेज आहे आय जोडलेला हा मात्र बिलो द प्लेन आहे. तर या पद्धतीनं याची साइन कन्व्हेन्शन्स आपण वापरतो. आता पुढचा भाग आहे लॅबोरेटरी टेस्ट फॉर हॅलो अल्केन्स केमिकल प्रॉपर्टीज मधला हा भाग आहे. When an alkyl halide is warmed with aqueous sodium or potassium hydroxide, it forms an alcohol and halide आहे. ज्यावेळेस आपण अल्किल हलाइड हे एखाद्या ॲक्वियस अल्कली बरोबर हीट करतो त्यावेळेस आपणाला त्यापासून अल्कोहोल आणि हलाइड आयन हे दोन्ही तयार होतात. आता हे जे तयार झालेलं हलाइड आहे हे तयार झालेलं हलाइड जर आपण सिल्व्हर नायट्रेट आणि नायट्रिक ॲसिड यांच्याबरोबर जर ट्रीट केलं, सिल्व्हर नायट्रेट आणि नायट्रिक ॲसिड यांच्याबरोबर जर ट्रीट केलं
तर आपणाला सिल्वर हलाइडचा हा प्रेसिपिटेट आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. त्याच्यावरून आपण हॅलोजन ॲटम हे ओरिजिनल कंपाऊंडमध्ये हॅलोजन ॲटम प्रेझेंट आहे हे सिद्ध करू शकतो. सो the precipitate of silver halide form confirms the presence of halogen in the organic compound. Now about the nucleophilic substitution reactions in haloalkanes. आता ह्याच्यामध्ये सुरुवातीला आपल्याला सबस्टिट्यूशन रिॲक्शन कशाला म्हणायची हे बघायचंय. When a group bonded to a carbon in a substrate is replaced by another group to get a product with no change in the state of hybridization, the reaction is called as substitution reaction. तर कार्बन ॲटमला जोडलेला एखादा ग्रुप हा ज्यावेळेस आपण दुसऱ्या ग्रुपनं किंवा ॲटमनं रिप्लेस करतो आणि हे होत असताना त्या कार्बनच्या हायब्रिडायझेशन स्टेटमध्ये बदल होत नाही, अशा टाईपच्या रिॲक्शनला आपण सबस्टिट्यूशन रिॲक्शन म्हणतो. नाव अबाउट द बॉन्ड बिटवीन कार्बन अँड हॅलोजन. इन these alkyl halides, the bond between carbon and halogen is a polar bond in which the halogen acquires partial negative charge and carbon acquires partial positive charge. So the carbon becomes the electrophilic center, and this center has a tendency to react with a nucleophile. Hence alkyl halides reacts with number of nucleophiles to give nucleophilic substitution reactions. आता याच्यामध्ये या ठिकाणी दिलेली जी रिॲक्शन आहे ह्या रिॲक्शनमध्ये जे अल्किल हलाइड आहे ते अल्किल हलाइड या ठिकाणी आपण दाखवलेला आहे. याच्यामध्ये कार्बन आणि हॅलोजन पैकी हॅलोजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असल्यामुळं हॅलोजनवर पार्शियल निगेटिव्ह चार्ज येतो आणि कार्बनवर पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज येतो. त्यामुळं कार्बन हे इलेक्ट्रोफिलिक सेंटर बनतं, पॉझिटिव्ह चार्ज त्याच्यावर असतो. त्यामुळं ते निगेटिव्हली चार्ज एखाद्या स्पेसीज बरोबर म्हणजेच न्यूक्लिओफाईल बरोबर रिॲक्ट होतं आणि ही जी रिॲक्शन आहे ह्या रिॲक्शनला आपण न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन असं म्हणतो. आता ज्या वेळेस एखादा सबस्ट्रेट हा फास्ट रिॲक्ट होतो त्यावेळेस आपण त्याला रिॲक्टिव्ह सबस्ट्रेट असं म्हणतो. ह्या ज्या सबस्टिट्यूशन न्यूक्लिओफिलिक रिॲक्शन्स आहेत ह्या रिॲक्शन्स मेनली 2 फॅक्टर्सवर डिपेंडंट आहेत आणि त्याच्यापैकी पहिला फॅक्टर म्हणजे सबस्टिट्यूशन स्टेट ऑफ द कार्बन ॲटम. म्हणजे कार्बन प्रायमरी अल्किल हलाइड आहे, इट इज सेकंडरी अल्किल हलाइड और टर्शरी अल्किल हलाइड. त्याच पद्धतीनं त्याला जोडलेला जो हॅलोजन आहे याच्यावर ह्या रिॲक्शनचा रेट डिपेंडंट असतो. त्याची ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी आपण या ठिकाणी दिलेली आहे. Tertiary alkyl halides are more reactive than secondary alkyl halides than primary alkyl halides. आणि हॅलोजनच्या बाबतीत Ri more reactive than RBr than more reactive than Rc.